सर, बिहार भवनच्या मुद्द्यावरून सातत्यानं राजकीय वाद निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आरोप प्रत्यारोप देखील होत आहेत. आज पुन्हा एकदा हा मुद्दा हायलाईट करण्यात आला. याबद्दल काय वाटतं? खरं तर महाराष्ट्रामध्ये बिहार भवन होत असेल तर संजय राऊत किंवा इतरांच्या पोटामध्ये दुखण्याचं काहीच कारण नाही. आपलं अयोध्येमध्ये महाराष्ट्र भवन आहे, जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन सुरू होते, उद्या पाटण्यामध्ये देखील महाराष्ट्र भवन सुरू होईल. संजय राऊत, तुम्ही काळजी करू नका. पाटण्यामध्ये चांगल्या ठिकाणी जागा घेऊन महाराष्ट्र भवन निश्चितपणे सुरू करण्यात येईल. ही सांस्कृतिक देवाणघेवाण आहे. त्यामुळे पाटण्यातही महाराष्ट्र भवन सुरू करण्यासाठी आम्ही कुठेही कमीपणा दाखवणार नाही. उलट तुम्ही उर्दू भवनासाठी प्रायोरिटी दिली, तुम्ही उर्दू भवन सुरू करण्यासाठी पायघड्या घालल्या, याच्याबद्दल जास्त विचार करा. महाराष्ट्रामध्ये बिहार भवन होत असेल तर तुमच्या पोटात दुखू देऊ नका. रायगडमध्ये पुन्हा एकदा महायुतीमध्ये तणाव निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मंत्री भरत गोगावले यांनी असं म्हटलंय की शिवसेनेचा आता भाजपवरती भरोसा नाहीये, अशा प्रकारचं एक वातावरण निर्माण झालंय. भाजपवाले कुणाशी कधी युती करतील हे सांगता येत नाही, त्यामुळे आम्ही रायगडमध्ये स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलाय. काही स्थानिक पातळीवर स्थानिक नेत्यांच्या आग्रहामुळे युती होऊ शकली नाही. त्या ठिकाणी स्थानिक ठिकाणी वेगवेगळी लढत होते. आता भरतजी गोगावले जर असं म्हणत असतील की भारतीय जनता पार्टीवर भरोसा नाही, तर त्यांनी एकनाथजी शिंदे यांना खरंच जाऊन विचारावा की भारतीय जनता पार्टीवर भरोसा आहे का नाही. भारतीय जनता पार्टी, देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, आम्ही महायुती म्हणून महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं काम करतोय. भरतजी गोगावले, आपल्या जिल्ह्यामध्ये देखील आम्ही महायुती म्हणून आपल्याला पूर्ण सहकार्य केलं होतं. विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आपलं देखील काम केलं, त्यामुळे आपण निवडून आला होता. तशाच पद्धतीनं शिवसेनेने देखील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जिथे होते तिथे सहकार्य केलं. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, याच विचारधारेतून महायुती काम करते. याचं भान भरतजी गोगावले यांनी आणि सर्वांनीच ठेवलं पाहिजे. नवराजी, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या 11 उमेदवारांचा अवघ्या 1000पेक्षा कमी मतांनी निसटता पराभव झालाय. खरं तर आता काही उमेदवारांकडनं ही एक तक्रार खरं तर खासगीमध्ये केली जाते की एकनाथ शिंदेच्या गटाने कुठेतरी आम्हाला मदत केली नाही, त्यामुळे या 11 जागांनी भाजपचा पराभव झालाय. मुळामध्ये आता निवडणुका संपलेल्या आहेत. भारतीय जनता पार्टीने शिवसेनेवर आरोप करणं, शिवसेनेने भारतीय जनता पार्टीवर आरोप करणं हे काही योग्य नाही. प्रत्येकाने आपापल्या परीने एकमेकांना सहकार्य केलं, त्याच्यामुळेच महायुती मुंबईसह राज्यामध्ये भरभक्कमपणे निवडून आली. आता काही ठिकाणी थोड्याफार मतांनी पराभव होतो, तर त्याबद्दल एकमेकांना आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा त्याचं आत्मपरीक्षण करून पुढे चाललं पाहिजे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून आता मागचा काळ पुन्हा येणार नाही. आम्ही महायुती म्हणून एकत्र आहोत, हा संदेश महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे आणि म्हणूनच मुंबईकरांनी महायुतीला भरभक्कम आशीर्वाद दिले, पाठिंबा दिला. देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथजी शिंदे असतील, हे दोन्ही नेते एकत्र मिळून महाराष्ट्राला पुढे नेत आहेत. माझी आपल्या माध्यमातून कार्यकर्त्यांना देखील विनंती आहे की असे आपण एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा आपण पुढे चालू आणि मुंबईचा विकास करूया. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यावर सातत्यानं टीका केली जाते. त्याचाच एक भाग म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी असं म्हटलंय की केवळ युवकांना इन्व्हेस्टमेंट आणि या सगळ्या संदर्भातले इव्हेंट नकोय, तर पारदर्शकता आणि उत्तरदायित्व, रोजगार हवेत. आतापर्यंत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या दावोस दौऱ्यात किती रोजगार प्रत्यक्षात आले यावर मुख्यमंत्र्यांनी श्वेतपत्रिका काढली पाहिजे. गेल्या वेळेला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दावोसमध्ये गेले होते, त्यापैकी 80% करार पूर्ण झाले, त्याची रोजगार निर्मिती देखील सुरू झाली. आता देखील 40 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक महाराष्ट्रात येते. पृथ्वीराज बाबा, याच्याबद्दल तुम्हाला आनंद वाटायला पाहिजे. राहिला प्रश्न इव्हेंटचा, तर इव्हेंट कसा करतात हे राहुल गांधींना विचारा. आलू से सोना निकालेंगे अशा पद्धतीची वक्तव्य राहुल गांधी करतायत आणि राहुल गांधींनी सातत्यानं इथल्या तरुणांचा अपमान केला, इथल्या मतदारांचा अपमान केला. तुम्ही राहुल गांधींना याबद्दल सांगा. भारतीय जनता पार्टी इव्हेंट करण्यामध्ये नाही, तर जनतेची सेवा करण्यामध्ये यश मानते, आनंद मानते आणि देवाभाऊंनी जवळपास 40 लाख कोटी रुपयाची गुंतवणुकीचे करार केले. याच्यातून 30 लाख तरुणांना येत्या काळामध्ये रोजगार निर्मिती होणार आहे. याआधी देखील दावोसमध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्याचं काम देवाभाऊंनी केलं. पृथ्वीराज चव्हाणजी, आपण ज्येष्ठ नेते आहात, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील राहिलेले आहेत. आपल्याला माहित आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर आज महाराष्ट्राचं नाव डंके की चोट पर घेतलं जातं. याचा तुम्हाला देखील अभिमान वाटला पाहिजे आणि तो अभिमान महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक, महाराष्ट्रातला मराठी माणूस म्हणून आम्हाला सगळ्यांना आहे. देवेंद्रजी फडणवीस हे कर्तृत्ववान नेते आहेत आणि त्यांच्यामुळे ही गुंतवणूक येते.
त्याबद्दल तुम्हाला देखील अभिमान वाटला पाहिजे. महापालिका निकालानंतर एमआयएमच्या नेत्यांकडनं सातत्यानं ध्रुवीकरणाची विधानं येत आहेत. एमआयएमच्या नगरसेविका यांच्यानंतर आता एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी सुद्धा महाराष्ट्र हिरवा करण्याची भाषा केली आहे. महाराष्ट्र कोणीही हिरवा करू शकत नाही. औरंगजेब महाराष्ट्रावर चालून आला, त्यांनी महाराष्ट्र हिरवा करण्याचा प्रयत्न केला. अफजल खान महाराष्ट्रावर चालून आला, त्यांनी महाराष्ट्र हिरवा करण्याचा प्रयत्न केला. परंतु हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. त्यामुळं हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा महाराष्ट्र आहे. असे कितीही औरंगजेब फॅन क्लबचे सदस्य येऊन मुंबईमध्ये बोंबलत बसले की आम्ही महाराष्ट्र हिरवा करू, तर होणार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र भगवा आहे. इथं अफजल खान किंवा औरंगजेबाचा उदो चालणार नाही. इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकारच चालेल. हे इम्तियाज जलील यांनी ध्यानात ठेवावं. दुसऱ्या बाजूला देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत हे मुंबई दौऱ्यावर आलेले असताना त्यांनी संजय राऊतांनी त्यांच्यावर देखील टीका टिप्पणी केली. ज्या पद्धतीनं पक्षाच्या एकंदर पक्ष कोणाचा, शिवसेना कोणाची याचा निकाल बाकी आहे, यावरून सरदेशांवर टीका करत त्यांनी म्हटलंय की सरन्यायाधीशांना राजकारणात यायचंय. शिवसेना कुणाची याचा निकाल महाराष्ट्रातील जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीला दिला, नगरपालिकेच्या निवडणुकीला दिला, महापालिकेच्या निवडणुकीत दिला. शिवसेना ही एकनाथजी शिंदे यांची आहे. वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचं काम एकनाथजी शिंदे यांच्याकडनं केलं जातंय. त्यामुळं शिवसेना कुणाची याचा निकाल जनतेच्या न्यायालयामध्ये झालेला आहे. आता जस्टिस सूर्यकांत महाराष्ट्रामध्ये आलेले असताना उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे यांनी त्यांचं स्वागत केलं. ते त्यांचं कर्तव्य होतं, स्वागत केलंच पाहिजे. कारण ते या देशाचे सरन्यायाधीश आहेत, सरन्यायमूर्ती आहेत आणि त्यांचं स्वागत करण्यामध्ये गैर काय आहे? संजय राऊत, तुम्हाला कोणी स्वागताला विचारत नाही, त्याबद्दल तुमच्या पोटामध्ये दुखतंय. सरन्यायाधीश इथं आल्यानंतर त्यांचं स्वागत झालं पाहिजे. महाराष्ट्राचे ते प्रमुख अतिथी असतात आणि त्यांचं स्वागत करणं आपलं कर्तव्य असतं आणि त्या कर्तव्याच्या भावनेतून त्यांनी स्वागत केले. आता स्वागत केले म्हणून लगेच निकाल बदलला, स्वागत केले म्हणून लगेच तुमच्या विरोधात काहीतरी निकाल देतील, या भ्रमामध्ये राहू नका. जनतेनं देखील शिवसेना कुणाची याच्यावर शिक्कामोर्तब केलंय आणि कोर्ट देखील याबद्दलचा योग्य निर्णय देईल. दुसऱ्या बाजूला मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केईएम हॉस्पिटलचं नाव बदलावं या प्रकारची मागणी केली होती. त्यावर आता संजय राऊतांनी टीका केली आहे. खरं तर मागणी एक प्रकारे लोढा करतात, परंतु तेच लोढा अमेरिकन प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावानं ट्रम्प टॉवर मुंबईत उभारतात. खरं तर महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये इंग्रज आले होते आणि त्यांनी अशा पद्धतीच्या संस्था उभ्या केल्या आणि त्या संस्थेवर इंग्रजांची नावं असणं म्हणजे हे गुलामीचं प्रतीक आहे. आपला देश स्वातंत्र्य होऊन आता 75 वर्ष ओलांडली आहेत. त्यानंतरही ही गुलामीची प्रतीकं आपल्याकडे असतील तर ती चुकीची आहेत आणि ही गुलामीची प्रतीकं बदलली पाहिजे. म्हणून केईएम रुग्णालयाचं नामांतर करा अशी मागणी मंगलप्रभात लोढाजी यांनी केली. डोनाल्ड ट्रम्प हे काय गुलामीचे प्रतीक नाही, ते एका राष्ट्राचे राष्ट्राध्यक्ष आहेत. संजय राऊत, आपण संपादक आहात. गुलामीचं प्रतीक आणि एका राष्ट्राचा राष्ट्राध्यक्षाचं नाव याच्यामधला फरक किमान तुम्हाला कळणं अपेक्षित आहे. परंतु तुम्हाला तो फरक कळायचा नाही. तुमची बुद्धी काय आहे आणि तुमच्या बुद्धीमध्ये जाणीवपूर्वक अशा पद्धतीचा नरेटिव्ह पसरवण्याचं काम तुमच्या बुद्धीच्या मार्फत केलं जातं हे देखील महाराष्ट्राला माहिती आहे. गुलामीचं प्रतीक केईएम रुग्णालय आहे, ते बदललं पाहिजे. यासाठीची आग्रही मागणी आमची आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.